नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. अक्कलकुव्यात शॉर्ट सर्किटमुळे सेतू केंद्र आगीत खाक. 42,000चे साहित्य जळून खाक. नमस्कार. नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुंटा तलवापाडा येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण शॉर्ट सर्किटमुळे एका घराला आग लागली, ज्यामध्ये आधार व सेतू केंद्राचे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी असली तरी सुमारे 42,000 रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पिंपळखुंटा येथील रहिवासी कुंवरसिंग धनावसावे हे आपल्या राहत्या घरीच आधार केंद्र व सेतू केंद्र चालवून आपला उदरनिर्वाह करतात. 1 जानेवारी 2026 रोजी पहाटे रात्रीचा 1:30 वाजेच्या सुमारास घराच्या पुढच्या खोलीत अचानक इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट झाले. ही आग इतकी वेगाने पसरली की केंद्रातील संगणक आणि प्रिंटर यांसारख्या महागड्या उपकरणांना सुरक्षित बाहेर काढण्याची संधीही मिळाली नाही. या आगीच्या तांडवात सेतू केंद्रातील महत्त्वाचे साहित्य जळून कोळसा झाले आहे. नुकसान झालेल्या साहित्यात प्रामुख्याने कॅनॉन आणि इप्सन कंपनीचे कलर प्रिंटर, लॅमिनेशन मशीन आणि कॉम्प्युटर सेट, थंब स्कॅनर आणि जिओ मोबाईल, फर्निचर, टेबल, खुर्ची आणि कागदपत्रांचे रिम इत्यादी. या सर्व साहित्याची अंदाजे किंमत 42,000 रुपये असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मोलगी पोलीस ठाण्यात अग्नी उपद्रवनुसार नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार दिलीप फुलसिंग चौरे यांनी या घटनेची अधिकृत नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवालदार वनसिंग भोंग्या पाडवी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीमुळे सर्व यंत्रणा जळून खाक झाली आहे. कष्टातून उभे केलेले साहित्य डोळ्यादेखत जळताना पाहणे अत्यंत वेदनादायी होते, असे कुंवरसिंग वसावे, बाधित केंद्रचालक यांनी सांगितले. तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी रवींद्र वळवी, मोलगी. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.